SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. विधानसभेच्या रणधुमाळीत शरद पवारांची क्रेज. राज्यभरातून मिळाले इच्छुकांचे इतके अर्ज. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर राजकीय पक्षाकडून कुठे कोणाला संधी देण्यात यावी यासाठी चाचपणी सुरू आहे. दरम्यान राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत असून मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. पण या सगळ्यात शरद पवारांची जादू पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची बाब समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांचे पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहेत. या दरम्यान पुण्यामध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. या दरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्रातून तब्बल 1600 अर्ज प्राप्त असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सलग 3 दिवस मुलाखती घेणार आहेत. शनिवारी 5 ऑक्टोबर दिवसभर मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, तर आज रविवारी 6 ऑक्टोबर दिवसभर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. सोमवारी सकाळी इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेनंतर दुपारी पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षातून लढण्यासाठी महाराष्ट्रातून 1600 अर्ज आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील देवळाई मतदारसंघातून तब्बल 68 अर्ज करण्यात आले आहेत. मराठवाडा विदर्भातून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.